आणि राज्यामध्ये विधानसभेचे वारे आता जोरात वाहू लागलेत. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. योजनांची अंमलबजावणी सुरू. जनतेमध्ये आनंदाचं वातावरण. राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार. छगन भुजबळ यांच्याकडून विश्वास व्यक्त. महाराष्ट्रामध्ये खालच्या स्तराचं राजकारण सुरू. सरकारवर संजय राऊतांची टीका. जागा वाटपासंदर्भात 20 आणि 21 तारखेला बैठका. राऊतांची माहिती. दिशाभूल करण्यासाठी सर्वे. महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकणार. संजय राऊतांचा दावा. सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघामध्ये विशाल पाटलांच्या महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा. विधानसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील ठाकरे गटाशी पुन्हा एकदा भिडणार असल्याचं चित्र. आम्ही लोकसभेला रामटेक आणि अमरावतीमध्ये जागा काँग्रेसला दिली. विधानसभेमध्ये विदर्भात ठाकरे गटाचं प्रतिनिधित्व असावं यासाठी प्रयत्न. तर नागपुरात जागांचा आढावा घेतोय. राऊतांचं वक्तव्य. उमरेड, काटोल, पूर्व नागपूर हिंगणासाठी पवार गट आग्रही. पवारांची भेट घेत पदाधिकाऱ्यांकडून 4 मतदारसंघांची मागणी. युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह 50% तरुणांना विधानसभेची उमेदवारी द्या. काँग्रेस नेते नितीन राऊतांची हायकमांडकडे मागणी. माढा विधानसभेच्या जागेवर काँग्रेसकडून बैठका आणि मेळावे घेऊन दावा. तर माढ्याची जागा आमच्याकडेच राहणार असल्याचा शरद पवार गटाच्या नेत्यांकडून विश्वास व्यक्त. महिलांनी देवाभाऊ बोललेलं मला जास्त आवडतं. महिला सशक्तीकरणासाठी आमचा पुढाकार. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 100 महिला आमदार पाहायला मिळतील. मेळाव्यातून फडणवीसांचा लाडक्या बहिणींसोबत संवाद.